नमस्कार मंडळी, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आम्ही आलेलो आहोत बेट द्वारका येथे। गुजरातमधील बेट द्वारका नावाचं जे स्थान आहे त्या स्थानाला आम्ही आज दर्शन घ्यायला आलेलो आहोत। आम्ही आता हॉटेलमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे आणि बॅगा सामान ठेवून आम्ही आता रिक्षानी बेट द्वारका बघायला जाणार आहोत। आम्ही आता जे बघणार आहोत ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही तुम्हाला विनंती आहे। चला तर बेट द्वारका दर्शनाला। तर बेट द्वारका बघण्यासाठी आम्ही एक रिक्षा ठरवलेली आहे। 1200 रुपयात आपल्याला तो रुक्मिणी मंदिर, गोपी तलाव, नागेश्वर मंदिर आणि बेट द्वारका अशी 4 ठिकाणं 1200 रुपयात दाखवणार आहे। आम्ही आता या रिक्षावाल्या काकांबरोबर निघालो आहोत। आम्ही तिघे मागे बसलेलो आहोत आणि बाटे काका पुढे बसलेत। द्वारका गावामधून ही जी 4 ठिकाणं आता मी तुम्हाला सांगितली, ही साधारण सगळ्यात लांबचं ठिकाण जे आहे ते 18 किलोमीटर लांब आहे। आम्ही मुद्दाम गाडी न नेण्याचा, आपली स्वतःची गाडी न नेण्याचा निर्णय आम्ही प्रत्येक ठिकाणी घेतो, कारण आपल्याला पार्किंग माहिती नसतात, रस्ते माहिती नसतात। आपण ज्या माणसाबरोबर जातो तो माणूस आपल्याला तिथली माहिती सुद्धा सांगतो। असे अनेक फायदे लोकल रिक्षा करण्याचे असतात, त्यामुळे याही वेळेला आम्ही रिक्षाच ठरवलेली आहे। आता आम्ही रुक्मिणी माता मंदिर बघायला पहिल्यांदा जात आहोत। ही आपल्याला समोर जी दिसते आहे ही रुक्मिणी माता मंदिराची कमान आहे। चला। मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे इथे सुद्धा गायी आहेत आणि गायींना चरण्यासाठी चारा विक्री इथे चालू आहे। इथे आपण आता बघू शकतो, इथे रुक्मिणी माता मंदिर आहे। या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे। हा आमचा पहिला स्टॉप आहे। आम्हाला माहित नाही की मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करून देतील की नाही, पण आपण आतमध्ये जाऊन बघूयात। ही आमची रिक्षा आहे, या रिक्षाने आम्ही फिरतो आहोत। दर्शक हो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला द्वारका आणि बेट द्वारका इथली 4 महत्त्वाची ठिकाणं दाखवणार आहे। वेळेची मर्यादा आहे। हे जे रुक्मिणी मंदिर आत्ता आपण बघायला निघालेलो आहोत, या ठिकाणी अत्यंत सुंदर नक्षीकाम आहे, कारण हे मंदिर 5500 वर्ष जुनं आहे। ह्या रुक्मिणी मंदिरासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन, त्यामध्ये मी तुम्हाला सर्व तिथले नक्षीकाम आणि आख्यायिकासुद्धा सांगेन। त्यामुळे रुक्मिणी मंदिराचा जो मी सेपरेट व्हिडिओ बनवेन तो सुद्धा तुम्ही अवश्य बघा, ही तुम्हाला विनंती आहे। आपल्या महाराष्ट्रातील मंदिरांप्रमाणेच गर्भगृहाच्या वरती कळस, सभामंडप किंवा मुख्य मंडप ज्याला म्हटलं जातं, आणि प्रवेश मंडप, इथे आपल्याला वेगवेगळे 3 प्रकारचे मंडप दिसतात। तिन्हीवरती पहिल्या 2 ह्याच्यावरती घुमटाकार गोलाकार आहेत आणि मागच्या बाजूला गर्भगृहाला कळस केलेला आहे। इथे मंदिराच्या पायऱ्या आहेत आणि मंदिराच्या पायऱ्या चढून वर जायच्या आधीच इकडे आपल्याला डावीकडे श्री अंबामाता मंदिर दिसतं। हे अंबामाता मंदिर मी आता तुम्हाला दाखवतो। हे अंबामाता मंदिर आहे। फटीतून आपल्याला अंबामातेचं दर्शन। पायऱ्या चढून वर आल्या आल्या आपल्याला नक्षीकाम दिसायला सुरुवात झालेली आहे। इथे अनेक हत्ती कोरलेले आपल्याला दिसत आहेत। महाराष्ट्रामधील मंदिरामध्ये जसे हत्ती आपल्याला कोरलेले दिसले होते काही मंदिरांमध्ये, तसेच हत्ती या ठिकाणी सुद्धा कोरलेले आपल्याला दिसत आहेत। मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे नक्षीकाम आहे आणि खूप साऱ्या मूर्ती या मंदिरावरती कोरलेल्या आहेत, त्या सर्वांचं वर्णन आणि त्या सगळी दृश्य मी तुम्हाला या रुक्मिणी मंदिराचा जो सेपरेट व्हिडिओ बनवेन त्या सेपरेट व्हिडिओमध्ये हे सर्व नक्षीकाम दाखवेन। तिथे तुम्हाला सर्व डिटेल्स बघायला मिळतील। तो व्हिडिओ अवश्य बघा, ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करत आहे। चला तर मग आपण मंदिरात आत जाऊयात। पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला समोर मारुतीचं मंदिर दिसतं आणि ह्या बाजूला मुख्य रुक्मिणी मातेचं मंदिर आहे। हनुमानाच्या मंदिराचं दर्शन, आणि हनुमानाच्या मंदिरातून वरती सुद्धा सुंदर कळस आपल्याला असलेला दिसतो। मी आता मंदिरातील नक्षीकामाची तुम्हाला थोडीशी फक्त झलक या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आम्ही तुम्हाला क्लोजअप दाखवतोय। हा जो बाहेरचा मंडप आहे, या मंडपावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतंय। हा जो हनुमानाच्या मंदिराचा कळस आपल्याला दिसतोय डावीकडे, या कळसावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतंय। गर्भगृहावर बाहेरच्या बाजूनी कोरलेल्या मूर्ती मी तुम्हाला आता क्लोजअप मध्ये थोड्याशा दाखवतो आहे। हे सुंदर नक्षीकाम बघण्यामध्ये जर आपल्याला रस असेल तर यानंतर येणारा रुक्मिणी मंदिराचा विशेष व्हिडिओ आहे, तो नक्की बघा, ही तुम्हाला पुन्हा एकदा आठवण। तुम्ही कळस सुद्धा बघू शकता, हा उंच असलेला कळस। आता रुक्मिणी मातेचं मंदिर उघडलेलं आहे। आम्ही होळीमध्ये थांबलेलो आहोत। आतमध्ये जाऊन आम्ही आता दर्शन घेणार आहोत।
या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तिथले पंडितजी आपल्याला या मंदिराची आख्यायिका म्हणजेच कहाणी संपूर्णपणे व्यवस्थितपणे समजावून सांगतात। इथे एक विशेष पद्धत आहे, जलदान करण्याची पद्धत इथे आहे। ती आख्यायिका तुम्हाला आपल्या रुक्मिणी मंदिर व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल। रुक्मिणी माता ही श्रीकृष्णाची पट्टराणी होती आणि या रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होत नाही अशी भाविकांची आणि भारतीयांची श्रद्धा आहे। आपण आतापर्यंत अनेक महादेवाची मंदिरं आपल्या चॅनलवरती बघितलेली आहेत। महादेवाच्या मंदिरांमध्ये गोमुख असतं, जिथे देवाला अभिषेक केला जातो तिथून गोमुखातून तीर्थ बाहेर येतं। इथे मकरमुख आहे। महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये गोमुख नंतर आपल्याकडे प्रचलित झालं। त्यापूर्वी जी 800-1000 वर्षापूर्वीची जी मंदिरं आहेत किंवा त्याहून जुनी जी मंदिरं आहेत तिथे गोमुखाच्या ऐवजी असे मकरमुख असायची। अतिशय सुंदर बारीक नक्षीकाम केलेलं आहे। हा सगळा खडबडीत असलेला पाषाण आहे, पण या खडबडीत असलेल्या पाषाणावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं। अनेक हजारो मूर्ती ह्या एका मंदिरावरती कोरलेल्या आपल्याला दिसतात। या अतिप्राचीन आणि सुंदर असलेल्या मंदिराची तुम्ही आता फक्त झलक बघत आहात हे लक्षात ठेवा। रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला खाडी आणि बोटी दिसतो। या बाजूला बोटी दिसतात आणि या बाजूला समुद्र आहे। जी बाजू मी सुरुवातीला खालून तुम्हाला दाखवली होती ती मी तुम्हाला आता वरून दाखवतो आहे। सुंदर नक्षीकाम वरपासून खालपर्यंत तुम्हाला मी दाखवतो आहे। आता आम्ही रुक्मिणी माता मंदिरातून बाहेर निघत आहोत। हे जे रुक्मिणी माता मंदिर आता आपण बघितलं हे 5246 वर्ष जुनं मंदिर आहे। 5246 वर्षे जुने। आता आमचं रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही नागेश्वराच्या दर्शनाला निघालेलो आहोत। आता आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये इथे आलेलो आहोत। गुजरात आहे त्यामुळे प्रचंड घामाघूम होतो आहोत, पण तरी सुद्धा भारताचं सौंदर्य आणि वैभव बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी हे आम्हाला मान्य आहे। आता आम्ही आलो आहोत नागेश्वर मंदिराला, ज्याला 12वं ज्योतिर्लिंग म्हटलं जातं। आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये औंढ्या नागनाथला 12वं ज्योतिर्लिंग म्हटलं जातं, पण उत्तर भारतातले आणि पश्चिम भारतातले काही लोक याला 12वं ज्योतिर्लिंग असं म्हणतात। इथे सुंदर एक महादेवाची मूर्ती मोठ्या आकाराची केलेली आहे आणि हे उजव्या बाजूला आपल्याला नागेश्वर मंदिर दिसतं। या मंदिरामध्ये आता आपल्याला जायचं आहे। जशी मुरुडेश्वरला मोठी महादेवाची मूर्ती आहे तशीच मूर्ती इथे केलेली आपल्याला दिसते। प्रवेशद्वाराच्या बरोबर समोर हे खाण्याचे काही स्टॉल आहेत। नारळाचं पाणी वगैरे इथे मिळतं आणि आता हे त्याच्या बरोबर समोर असलेलं प्रवेशद्वार आणि उजवीकडे असणारं मंदिर। आतमध्ये असलेल्या या गिरगाई आणि महादेवाची मूर्ती तुम्हाला समोरून दाखवतो। महादेवाच्या मूर्तीचं समोरून दर्शन आपण आता घेतो आहोत। किती भव्य मूर्ती आहे बघा। या मूर्तीच्या समोर आता जी माणसं उभी राहिलेली आहेत त्यांच्या उंचीवरून तुमच्या लक्षात येईल की किती भव्य मूर्ती ही आहे। त्या अशा पद्धतीच्या गिरगाई हे गुजरातचं वैशिष्ट्य आहे। आम्हाला इथं फार कमी वेळेला, तुरळक वेळेला म्हशी दिसल्या। सगळीकडे जिकडे तिकडे बघावं तिकडे या गिरगाईच असतात। मंदिराचं जवळून दर्शन, इथून प्रवेशद्वार आहे। या पिंजऱ्याच्या वाटेतून आपल्याला मंदिरात दर्शनाला जावे लागते। आता बाहेर भरपूर गर्दी आहे, पण इथे पिंजऱ्यामध्ये तरी रांग नाहीये। बघूया आतमध्ये गेल्यावर काय होते। मंदिराचा सभामंडप आपल्याला दिसायला लागेल। हा सभामंडप आहे मंदिराचा आणि या पिंजऱ्यातून आतमध्ये जायला रस्ता आहे। आतमध्ये इथे भव्य त्रिशूल आहे। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम श्री नागेश्वर भगवान की जय। ओम श्री नागेश्वर भगवान की जय। ओम श्री नागेश्वर भगवान की जय। महादेवाच्या समोर असलेला नंदी आता आपल्याला दिसतो आहे।
हा नंदी आहे आतमध्ये, नंदी आणि समोर असलेलं गर्भगृह जे आता आपण बघितलं. वरती CCTV सुद्धा लावलेले असतात. आज नशिबाने गर्दी कमी होती, त्यामुळे आम्हाला खूप सुंदर दर्शन घडलं, जे आम्ही तुम्हाला सुद्धा घडवलं. महादेवाच्या समोर हे छोटंसं कासव आहे आणि ही कासवाच्या मागे असलेला नंदी म्हणजे नंदीच्या समोर महादेव आणि महादेवाच्या समोर नंदी. हा नंदी सुद्धा संपूर्ण दगडी आहे आणि सुंदर कोरीव काम ह्याच्यावरती केलेलं आहे. हे तुम्ही सुंदर नक्षीकाम इथे बघू शकता. या गळ्यातली घंटांची माळ तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असं नक्षीकाम इथे केलेलं दिसतं. नागेश्वर मंदिराच्या सभा मंडपातच हे पुस्तकांचे आणि पूजा साहित्याचे आणि इथे नाग दान केला जातो त्या सगळ्याची दुकानं इथे आहेत. महादेवाच्या मंदिरातच सभा मंडपातच आतमध्ये एक देवीची सुद्धा सुंदर संगमरवरी मूर्ती आपल्याला कोरलेली दिसते. या सभा मंडपातच प्रसादाचा स्टॉल सुद्धा आहे. मंदिराचं आवार मी आता तुम्हाला बाहेरून दाखवतो आहे. सुंदर वृक्षराजी इथे आहे. जरी आपण गुजरातमध्ये असलो तरी वृक्षराजी दिसते. आम्ही आता ह्या मंदिराकडे येत असताना 10-12 किलोमीटरचा आमचा जो प्रवास होता त्यामध्ये संपूर्ण बाभळीची झाडं आम्हाला दिसली. कुठेही हिरवाई दिसली नाही, पण इथे मंदिराच्या आसपास मात्र झाडं आपल्याला असलेली दिसतात, जे आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. शिवमंदिराच्या आवारातच मागच्या बाजूला ही यज्ञशाळा आहे. ही आपल्याला समोर यज्ञशाळा दिसते आहे. मंदिराचा कळस मागच्या बाजूनी आणि ही मंदिराची मागची बाजू आहे. मागे सुद्धा एक झाड आहे. आता आपण आतमध्ये खाली खड्ड्यामध्ये म्हणजे 5-6 पायऱ्या उतरून खाली जे बघितलं ते मुख्य जुनं मंदिर होतं. हे वरचं बांधकाम नंतर केलेलं आहे. मंदिराच्या मागे असलेलं हे पिंपळाचं झाड आणि जसं आपण भैरवनाथ मंदिरामध्ये शिरवळला बघितलं होतं तसंच इथे बायकांनी वडाचं समजून पिंपळाला धागे बांधलेले दिसतात. या झाडाच्या मागेच नदी आहे. मी तुम्हाला समोर जाऊन नदी दाखवतो. मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला ही सुंदर नदी आहे आणि नदीमध्ये मासे तुम्हाला काळ्या रंगाचे दिसत असतील. आता ही सुंदर नदी मागच्या बाजूला आहे. नदी नाहीये, तलाव आहे. हा नदी नाहीये, तलाव आहे, तलाव. अशा प्रकारच्या पाट्या मंदिरामध्ये सगळीकडे लावलेल्या आहेत. श्री नागेश्वर में भगवान शंकर की नाग रूप से और देवी पार्वती की नागिन रूप से पूजा होती है, इसलिए नागेश्वर में अपने जीवन की रक्षा के लिए गंगाजल के अभिषेक के साथ नाग नागिन का जोड़ा चढ़ाने का महत्व है. द्वापर युग में भगवान कृष्ण ने कई बार अभिषेक पूजा किया हुआ यह स्थान है. आता आमचं नागेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही तिसरं ठिकाण बघायला निघालेलो आहोत, ज्याचं नाव आहे गोपी तलाव. ज्या गोपी तलावामध्ये श्रीकृष्णाच्या सर्व राण्यांनी जलसमाधी घेतली होती. तो गोपी तलाव बघायला आता आम्ही जात आहोत. आता आपण आलेलो आहोत गोपी तलाव येथे. ही गोपी तलावात आतमध्ये जाण्याची कमान आहे. या कमानीतून आपण आत जाणार आहोत. गोपी तलावाला जाता जाताच उजव्या हाताला आपल्याला श्री लक्ष्मीनारायण मंदिर गोलोक धाम नावाचं छोटं मंदिर दिसतं. थोडंसं पुढे आलं की इथे श्री लड्डू गोपाल मंदिर दिसतं. लड्डू गोपाल मंदिरापासून पुढे आल्यावर आपल्याला तलाव दिसायला सुरुवात होते. गोपी तलाव मुख्य प्रवेशद्वार अर्जुन कुंड इथे रस्ता आहे जायला. ही कमान आपल्याला दिसते. या कमानीतून आतमध्ये जायचं आहे. गोपी तलाव मुख्य प्रवेशद्वार अर्जुन कुंड आणि समोर गोपी तलाव गोपीनाथ मंदिरची कमान आहे. या कमानीतून आत जाऊयात आपण. आतमध्ये हे गोपीनाथ मंदिर आहे. गोपीनाथ मंदिर मध्ये दर्शन घ्यायला आपण जाऊयात. गोपीनाथ मंदिर गोपी तलाव अर्जुन कुंड प्रवेशद्वार. आतमध्ये आल्यावर आपल्याला असे दृश्य दिसते. एक कडुलिंबाचं मोठं झाड आहे. त्याच्या समोर काही स्टॉल्स आहेत आणि उजव्या बाजूला आपल्याला मंदिर दिसतं. हे आहे गोपीनाथ मंदिर. आपण आतमध्ये जाऊयात. श्री गोपीनाथजी दर्शन आपण घेऊ शकता. इथल्या तलावातून निघणारं गोपीचंदन इथे विकायला असतं. हे गोपीचंदन फेमस आहे. आणि गोपीनाथ मंदिरातून थोडंसं पुढे आलं की आपल्याला हा गोपी तलाव दिसतो. अशी आख्यायिका आहे किंवा असं सांगितलं जातं पुराणामध्ये
की इथे श्रीकृष्णाच्या 16,000 बायकांनी देहत्याग केला। आपण जवळ जाऊन तलाव बघूयात। इथेही गोपीचंदन विकायला आहे आणि आटा, या तलावामध्ये मासे आहेत, या माशांना खायला घालण्यासाठी आटा सुद्धा इथे विकत मिळतो। आणि तलावाचं संपूर्ण दृश्य मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे। हा आहे गोपी तलाव, ज्याला पौराणिक महत्त्व आहे। आणि तलावाचं निरीक्षण करत असलेले आपले लोक। उन्हाळ्यामध्ये जेव्हा गोपी तलावाचं पाणी कमी होतं त्यावेळेला हे गोपीचंदन या तलावातून काढलं जातं आणि म्हणून हे जगप्रसिद्ध असलेलं गोपीचंदन आहे। या घामाघूम अवस्थेमध्ये आमचं गोपीनाथ मंदिराचं आणि गोपी तलावाचं दर्शन झालेलं आहे। आता आम्ही चौथं ठिकाण बघायला चाललेलो आहोत, जे आहे बेट द्वारका मंदिर। चला बेट द्वारका मंदिराला भेट देऊयात आणि दर्शन सुद्धा घेऊयात। या मंदिरातून बाहेर पडता पडता आम्हाला दिसले की इथे राम नाम का तैरता पत्थर दाखवलेला आहे। हा तैरता पत्थर बघायला आम्ही आता आतमध्ये जात आहोत। आता आपल्याला जो स्क्रीनवर दिसतो आहे तो राम का पत्थर है, तैरता हुआ राम का पत्थर। नागेश्वराचं दर्शन करून आता आम्ही आलेलो आहोत बेट द्वारका। इथे जाण्यासाठी पॅसेंजर बोट्स इथे मिळतात। या कमानीतून आत गेल्यावर आम्ही पॅसेंजर बोटीकडे निघालो आहोत। टिपिकल समुद्र किनारा आणि बीचवरती असणारे स्टॉल्स जसे असतात तसंच वातावरण इथे आहे। आतमध्ये पार्किंगची उत्तम व्यवस्था आहे। उत्तम नाही म्हणता येणार पण व्यवस्था आहे। तिकीट काढून आपल्याला जावं लागतं। ओखा जेट्टी कॅन्टीन इथे दिसतंय। या ठिकाणाला ओखा असं म्हटलं जातं, ओखा बेट असं या ठिकाणाला म्हटलं जातं। प्रतिमानशी 20 रुपये आपल्याला इथून तिकीट काढावं लागतं बोटीचं आणि मग आपण बोटीत बसून बेट द्वारकेला दर्शनाला जातो। दुपारच्या जेवणानंतर आम्ही काहीच घेतलं नव्हतं। इथं आम्ही आल्या आल्या चहाचा एक स्टॉल दिसला, चहा प्यायला आम्ही थांबलो आहोत। चहाचा आनंद भर उन्हामध्ये आम्ही घेत आहोत। बेट द्वारकामध्ये जाण्यासाठी आम्ही आता बोटीमध्ये बसलेलो आहोत। ही आमची बोट आहे, तुम्ही मागे बघू शकता संपूर्ण समुद्र आहे आणि बोटीमध्ये आता आम्ही बसलेलो आहोत। बेट द्वारकाला निघालो आहोत। पाण्याचा रंग अतिशय सुंदर आहे, खूप छान वाटतंय हे पाणी बघायला आणि समुद्र बघायला, सुंदर दृश्य आहे। आणि अशा पद्धतीने आमच्या बोटीने किनारा सोडला आहे। आता आमची बोट बेट द्वारकाला निघालेली आहे। जय द्वारकाधीश। आम्ही बोटीचा प्रवास करत आहोत, तोपर्यंत तुम्ही समुद्राच्या दृश्याचा आनंद घ्या। सुंदर निळ्या क्षार रंगाचं पाणी आहे, खूप छान दिसत आहे। मोठ्या बोटी काही आहेत, काही छोट्या बोटी आहेत, पक्षी आहेत आणि खूप छान वाटतंय। बोट पूर्ण भरलेली आहे आमची आणि छोटासाच प्रवास आहे। आम्ही लवकरच बेट द्वारकेला पोहोचणार आहोत। आणि आम्ही बेट द्वारकेला आलेलो आहोत। आता या मार्गाने आपल्याला ह्या छोट्याशा ब्रिज वरून पुढे जायचं आहे, मंदिराकडे आपल्याला जाता येते। आता आपण या पुलावरून पुढे जात आहोत। इथून रिक्षा सुद्धा मिळतात, रिक्षा 50 रुपये प्रतिमानशी घेतात। बोटीला यायला 20 रुपये, जायला 20 रुपये, असा बोटीला 40 रुपये खर्च आहे। जर रिक्षाने इथली मकरध्वज, मुख्य द्वारकाधीश मंदिर आणि तिसरं हनुमान मंदिर अशी तिन्ही मंदिरं बघायची असतील तर 50 रुपये प्रतिमानशी रिक्षावाले घेतात। आम्ही सध्या तरी चालत जात आहोत। आपल्याला इथे समोर दिसतंय हे मुख्य द्वारकाधीश मंदिर आहे। हनुमान मंदिर आणि त्याचा मुलगा मकरध्वज यांचं मंदिर इथून 12 किलोमीटर लांब आहेत। जायला यायला खूप वेळ लागेल, आमच्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला आहे की आम्ही फक्त द्वारकाधीश मंदिराचं दर्शन घेऊन परत जाणार आहोत। आता तुम्हाला द्वारकाधीश मंदिर जवळ गेल्यावर दाखवतो। या द्वारका बेटावर येण्यापूर्वी आम्हाला असं वाटलं होतं की हे बेट म्हणजे फक्त बेट असेल आणि मंदिर असेल, फारसं काही इथं नसेल। पण इथे आल्यावर आम्ही बघतोय की प्रचंड वस्ती इथे आहे, सिमेंट कॉन्क्रीटची भरपूर घरं आहेत, म्हणजे एक छोटंसं गावच हे आहे। श्री द्वारकाधीश का मुख्य मंदिर जाने के लिए रास्ता, हा रास्ता आहे। या रस्त्याने आपल्याला आतमध्ये मंदिराकडे जातो आपण।
मंदिराचं प्रथम दर्शन आपल्याला होत आहे. मंदिराच्या आवारातच आपल्याला स्वच्छतागृह दिसते. इथे निशुल्क भोजनालय सुद्धा मंदिराच्या आवारातच आहे आणि इकडून मंदिरात जायची वाट आहे. मंदिरात जायला रांग इथून सुरू होते. ह्या पॉइंट पासून आतमध्ये मोबाईल न्यायला बंदी आहे, त्यामुळे आम्हाला बाहेर लॉकर रूम मध्ये मोबाईल जमा करायला लागले. आम्ही तुम्हाला लॉकर रूम दाखवतो. या ठिकाणी आपल्याला आपले मोबाईल जमा करावे लागतात. आतमध्ये मोबाईल कॅमेरा काही अलाउड नाही, त्यामुळे इथंच सगळं जमा करून आपल्याला आतमध्ये मंदिरात रिकाम्या हाताने दर्शनाला जावं लागतं. सुमारे 1 ते 1.5 तास आतमध्ये थांबल्यानंतर आम्ही आतल्या सर्व मंदिरांचं दर्शन घेतलं. आतमध्ये श्रीकृष्णाचं मंदिर आहे, त्यानंतर रुक्मिणीचं मंदिर आहे, सत्यभामेचं मंदिर आहे, 3-4 अजून मंदिरं आतमध्ये आहेत. आपल्याला संपूर्ण माहिती मंदिराची आतमध्ये व्यवस्थित सांगितली जाते. जिथे श्रीकृष्णाची आणि सुदाम्याची भेट झाली ते हे अतिशय पावन असलेलं ठिकाण आहे आणि श्रीकृष्णाच्या आणि सुदाम्याच्या भेटीचं प्रतीक म्हणून आपल्याला इथे तांदूळ प्रसाद म्हणून दिले जातात आणि हे तांदूळ आपण आपल्या घरातल्या तांदूळांमध्ये नेऊन टाकायचे असतात. हा इथला प्रसाद आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवले तर त्या घरामध्ये भरभराट होते आणि अन्न धान्य कधीही कमी पडत नाही, अशी सगळ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा थोडा वेळ काढून या आणि इथला तांदूळाचा प्रसाद अवश्य घेऊन जाऊन आपल्या घरच्या तांदूळामध्ये टाका आणि आपल्या घरच्या तिजोरीमध्ये सुद्धा यातले तांदूळ ठेवा. तुमच्या घरामध्ये सुद्धा भरभराट होईल अशी अनेकांची श्रद्धा आहे. आम्ही सुद्धा हा प्रसाद घेऊन आता येथून निघालेलो आहोत. आम्ही बोटीमधून इकडे आलो द्वारकेहून बेट द्वारकेमध्ये, पण हा नवीन ब्रिजचं काम चालू आहे. हा ब्रिज जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेला बेट द्वारकेला यायला बोटीने यावं लागणार नाही. आपल्याला या पुलावरून थेट बेट द्वारका येथे येण्यात येईल. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की सुंदर तुम्ही सनसेट बघत राहा तोपर्यंत, सूर्यास्त बघत राहा तोपर्यंत मी तुम्हाला एक माहिती सांगू इच्छितो की आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती सांगू शकत नाही. इथल्या प्रत्येक मंदिराला काहीतरी आख्यायिका आहे, मोठमोठ्या कथा आहेत आणि या सगळ्या कथा आणि ह्या सगळ्या आख्यायिका, इथली सगळी माहिती आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही. तुम्ही नक्की काही वेळ काढून, काही दिवस सुट्टी काढून ह्या भागामध्ये दर्शन घ्यायला या. अतिशय सुंदर असं ठिकाणं आहेत आणि अतिशय प्राचीन मंदिरं आहेत आणि अतिशय पावन क्षेत्रही आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी दर्शनाला अवश्य या, ही तुम्हाला विनंती आहे. आता आम्ही बेट द्वारका म्हणजेच भेट द्वारका, जिथे सुदामा आणि श्रीकृष्णाची भेट झाली त्या भेट द्वारकेला सोडून आता आम्ही पुन्हा मुख्य द्वारकेला जायला निघालेलो आहोत. चला आपण मुख्य द्वारका मंदिराकडे जाऊयात. सुप्रभात मंडळी. काल रात्री भेट द्वारकाला भेट देऊन आल्यानंतर रिक्षामधला 1.5-2 तासाचा बोर प्रवास करून आम्ही रात्री उशिरा हॉटेलमध्ये पोहोचलो, जेवलो आणि लगेच झोपलो, कारण आज पहाटे आम्हाला उठायचं होतं. आणि द्वारकेमधल्या द्वारकाधीश मंदिराला आता आम्ही दर्शनाला निघणार आहोत. द्वारकाधीश मंदिर करून झालं की आम्ही हा व्हिडिओ संपवणार आहोत. आता आपण द्वारकाधीश मंदिर बघायला जाऊयात. तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर येऊन पोहोचलेलो आहोत. समुद्रामध्ये नेहमीप्रमाणे म्हणजे बाकी सगळीकडे असतं तसंच इथेही मोबाईल आतमध्ये न्यायला अलाउड नाहीये, शूटिंग अलाउड नाहीये. हे भारताचं दुर्दैव आहे, पण त्याला काही इलाज नाही. आम्ही मोबाईल इथे ठेवून आतमध्ये दर्शनाला जात आहोत. दर्शन करून आलो की तुम्हाला पुन्हा एकदा भेटतो. तर मंडळी, आम्ही आतमध्ये गेल्यानंतर साधारण आमचा अर्धा ते पाऊण तास गेला आणि सर्व मंदिरांचं आतमधल्या व्यवस्थित आमचं दर्शन झालं. या मंदिरातली जी मुख्य आरती असते, मंगला आरती नावाची जी मुख्य आरती असते, त्या आरतीमध्ये आम्हाला सहभागी होण्याचा लाभ मिळाला आणि त्यानंतर आमचं अतिशय उत्तम दर्शन झालेलं आहे. आम्ही आता या मंदिरातून बाहेर पडतो आहोत आणि हॉटेलच्या दिशेने जातो आहोत. चला तर हॉटेलकडे परत जाऊयात. तर मंडळी, आता आमचं द्वारकेमधलं आणि भेट द्वारकेमधली सर्व काही ठिकाणं बघून झालेली आहेत, जी तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये बघितलीत. तुम्हाला विनंती आहे की ह्या गुजरात सिरीज मधले सगळे व्हिडिओ तुम्ही सिरियली बघा. या आमच्या गुजरातच्या ट्रिपसाठी आम्ही एक सेपरेट प्लेलिस्ट बनवत आहोत, जिचं नाव असेल गुजरात. या गुजरात प्लेलिस्ट मध्ये आपल्याला आमच्या गुजरातच्या सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच एकतेचा पुतळा, त्याच्यानंतर द्वारका, बेट द्वारका आणि आम्ही आता जाणार आहोत ते सोमनाथ, त्या ठिकाणचे सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळतील. त्यामुळे त्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या. आमची ही ट्रिप, आम्ही जे काही तुम्हाला दाखवतो आहोत, हे सर्व जर तुम्हाला आवडलं असेल तर कृपया प्रत्येक व्हिडिओला लाईक करा. एक कॉमेंट अवश्य लिहा. तुम्ही कॉमेंट लिहिली तर आम्हाला समजेल की तुम्ही व्हिडिओ बघितला.
आम्ही बनवलेले हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट अवश्य करा. तुम्ही कॉमेंट केली तर आम्हाला समजेल की तुम्ही व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला त्यातलं काय आवडलं. त्यामुळे कॉमेंट अवश्य करा. आपल्या या केदार पूजा प्रवास चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब सुद्धा करा, ही आपल्याला विनंती आहे. आता आम्ही गाडीमध्ये बसणार आहोत आणि सोमनाथच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात सोमनाथच्या रस्त्यावरती. नमस्कार.